देशाच्या लोकसभेची निवडणूक आली आणि या निवडणुकीमध्ये जी काही स्थिती आहे देशाची ती तुमच्या भागाला मांडावी या हेतून आज मी या ठिकाणी आलो. गेले काही दिवस महाराष्ट्राच्या जिल्ह्यात जायचा प्रयत्न माझा आहे. सातारला गेलो, पुण्याला गेलो, सोलापूर जिल्ह्यात गेलो, जळगाव जिल्ह्यात गेलो, नाशिक जिल्ह्यात गेलो, अहमदनगर जिल्ह्यात गेलो, जामनेरमध्ये गेलो, औरंगाबादला गेलो, परभणीला गेलो आणि आज धाराशिवमध्ये उभा आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट झाली की सारखं बोलून माझा घसा बसला. पण घसा बसला नाही तर आणखी काय हो. आज देशाच्या समोरची जी स्थिती आहे त्याच्यामध्ये तुम्ही मी जागे झालो नाही तर अनेक संकटांना अनेक वर्ष तोंड द्यावं लागेल. आणि म्हणून मोदी हे देशाचे प्रधानमंत्री त्यांचं नक्की राजकारण प्रशासन काय आहे हे तुम्हाला सांगावं या हेतूनच मी असता उभा आहे. आपला देश हा सामान्य लोकांचा देश, लोकांच्या समोरची संकट आहे. काय संकट आहे? खेड्यापाड्याचा माणूस असो, शहराचा मध्यमवर्गीय असो, त्याला विचारले तुझ्या पुढची अडचण काय? पहिलं उत्तर येतं महागाईच असून गेली. आधी महागाई कमी लागते. राज्यकर्ते कोण आहेत आणि त्यांचं आश्वासन काय होतं? हे राज्यकर्ते 2014 साली सत्तेवर आले. 2014ला मग स्वागत असताना मोदी साहेबांनी सांगितलं की पेट्रोलमध्ये 50% 50 दिवसामध्ये मी कमी करतो. आज काय झालं? जेव्हा सांगितलं त्यावेळेला पेट्रोलचे दर होते 71 रुपये. ते 71 रुपये दर लिटरचे 50 दिवसात कमी करणार होते. आज 3,650 दिवस आले. पेट्रोलचे दर खाली आले का? आज पेट्रोलचा दर एका लिटरला 106 झाला. म्हणजे होता 71 50% कमी करायचं आश्वासन आणि आता 106 करून टाकले. पेट्रोल वाढलं की प्रवास वाढत होता. पेट्रोल वाढलं तर शेतकऱ्याचा शेतीचा माल विकायला न्यायचं म्हणलं तर त्याचा योजना वाढतो. पेट्रोल वाढलं वाढल्याच्या नंतर घरखर्च वाढतो आणि महागाची झळ सामान्य माणसाला अधिक बसायला लागते. एक झालं पेट्रोल अनेकांच्या घरामध्ये आज दुसरीला गॅसचं सिलेंडर आहे. काय किंमत होती? मोदींनी 2014ला घरगुती गॅसच्या संबंधीची किंमत 50% आणायची कबूल केलं. त्यावेळेला दर होता 430 रुपये एका सिलेंडरला आणि आज तो झाला 1167. हा त्यांचा हिशोब. सिलेंडरचे दर वाढले, पेट्रोलचे दर वाढले, डिझेलचे दर वाढले. सामान्य माणसाचा संसार आणि व्यवहार चालवलं हे दिवसेंदिवस अवघड होऊन बसलं. आधीच्या वर्षांनी सांगितलं या देशामध्ये तरुण लोक आहेत आणि तरुणांच्या समोरचा सगळ्यात मोठा पक्ष कोणता असेल तर तो नेताजीचा पक्ष.
आज तर विक्रीच्या प्रश्नाची काय स्थिती. या जगामध्ये एक संघटना तिचं नाव ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, कामगारांचा आणि वेगवेगळ्या तरुणांचा सर्व जगाचा अभ्यास करतात. आणि त्यांनी असा आवाज दिला की हिंदुस्थानामध्ये 100 मुलं जर घेतली तर त्याची 87 मुलं ही बेकार. 87% तरुणांच्यामध्ये आज बेकारी आहे आणि त्यांना 100% रोजगार द्यायचा शब्द मोदी साहेबांनी दिला होता. त्याच्यात काही त्यांच्या ठिकाणी केलं. पण केलं काय केलं? सत्याचा गैरवापर. सत्याचा गैरवापर कसा केला? निवडून आलेल्या लोकांना संकटात टाकलं. देशामध्ये झारखंड नावाचे राज्य, आदिवासींचे राज्य, तिच्या आदिवासी मुख्यमंत्री गरीब आदिवासींच्या प्रश्नासाठी अखंड प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्या कामाला जी सरकारने मदत केली नाही म्हणून त्यांनी टीका केली मोदींच्यावर. परिणाम काय झाला? त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आज तुरुंगामध्ये टाकलं. मगाशी उल्लेख केला आफ्रिका सरकारने दिल्ली देशाची राजधानी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल. अरविंद केजरीवाल 3दा मुख्यमंत्री झाले. त्यांचं वैशिष्ट्य हे की शिक्षणाच्या उत्तम सवलती दिल्या, दर नाही ठेवले, आरोग्याच्या सुविधा दिल्या, रस्ते सुधारले, परिसर सुधारला. जगाचे लोक दिल्लीमध्ये येतात. अरविंद केजरीवाल यांनी केलेलं काम हे बघण्याच्यासाठी त्या ठिकाणी येतात. आणि असं काम करणारा माणूस मुख्यमंत्री आज जैन उद्या तुलना टाकून मोदींनीच आहे. अनेक गोष्टी सांगता येतील. महाराष्ट्रामध्ये आजच माझ्या कानावर एक गोष्ट आली. एक गोष्ट अशी आली की मुंबईच्या कृषी बाजार समितीमध्ये निवडून आलेल्या कमिटीच्या लोकांना कुठे काहीतरी आजार झाले तर त्याचा एक मुख्य माणूस संजय पानसरे त्याचं नाव त्यांना आज अटक करून टाकली. त्या मार्केटमध्ये कामगारांच्या प्रतिनिधी म्हणून काम करणारे शशिकांत शिंदे नावाचे माजी आमदार आज सातारमध्ये लोकसभेचे उमेदवार ते आणि त्यांच्या सरकारांना नोटीस आलेली. निवडणूक चालू असताना लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तीला आज नोटिसा देतात, त्याला अटक करण्याची दौलती देतात. याचा अर्थ सत्य आहे की सत्याचा गैरवापर करणं हे एक तरी काम आज या देशाचे प्रधानमंत्री करत आहेत. आणि ते जर चित्र बदलायचं असेल तर या निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकरांना मोठ्या मताने विजय करणं हे तुमचं माझ्या सगळ्यांचं कर्तव्य. या विजयाच्या संबंधी माझे अनेक वर्षाचे संबंध पद्मश्री भाषांची होते आणि त्यांना साथी दिली, शक्ती दिली. त्यांनी उस्मानाबाद, धाराशिव हा जिल्हा विकासाच्या संदर्भात पुढे गेला पाहिजे ही मनापासूनची इच्छा होती. पदे दिली, महत्वाचे अधिकार दिले आणि हे सगळं केल्याच्या नंतर आज मी इथं आल्यापासून ऐकतोय की ते कोणत्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये राजकारण चालू आहे आणि कोणत्या पद्धतीने ते विकास केला. असे उमेदवार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांचं भाषण ऐकल्यानंतर मला आश्चर्य वाटलं. इथं आस्पत्रे काढायचा प्रस्ताव होता, तो मान्य केला आणि त्या आस्पत्रे नेल्या कुठं? नेलेला नव्या मुंबईला. आज धाराशिव जिल्ह्यामध्ये इथल्या गरीब पेशंटची गरज भागवण्याची अत्यंत आवश्यकता होती
असं असताना हॉस्पिटलची परवानगी मिळवली आणि ते नव्या मुंबईत नेलं आणि गरिबांच्यासाठी सरकारने दिलेली ही योजना आज नव्या मुंबईमध्ये एका विशिष्ट वर्गाच्यासाठी चालवली जाते. याचा अर्थ ज्या धाराशिव जिल्ह्याने शक्ती दिली मोठं केलं त्यांना न्याय द्यायचा नाही आणि न्याय द्यायचा ज्याचा आपला कधीचा संबंध आहे अशा ठिकाणच्या लोकांना सुविधा देण्याच्या संबंधीचं काम त्या हॉस्पिटलचा वापर आज त्यांच्या ठिकाणी केलं. त्यामुळे तो राजासारख्याची यांच्याकडनं अपेक्षा आली होती. अनेक गोष्टी केल्या त्यांचे चिरंजीव आमदार नव्हते, आमदार नसताना मंत्री केलं. हेतू हा की काहीतरी लोकांच्यासाठी करतील. पण आज इथं आल्याच्या नंतर त्यांचे एकंदर उद्योग विषयाचा तुळजापूर आणि धाराशिवमध्ये जे ऐकले माझ्या संख्येत सुद्धा धक्का हा बसला. आणि याला उत्तर एकच आहे, नुसता धक्का बसून चालणार नाही, याला उत्तर शोधलं पाहिजे. अनेक गोष्टी या ठिकाणी त्यांच्या सोपवल्या पण त्याची पूर्तता झाली नाही आणि त्याला उत्तर काय? उत्तर एकच आहे, उद्याच्या निवडणुकीच्या दिवशी मतदान करताना या ठिकाणची जी मशाल आहे त्याच्यासोबत उत्तर लावणं आणि कितीही संकट आली तर या मतदारसंघाच्या लोकांची साथ कधीही सोडणार नाही असं व्यक्ती त्यांचा आहे. अशा आज ओमप्रकाश राजे निवासरावांना मोठ्या मताने विजय करा एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझी 2 शब्द संपतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.